महत्वाची बातमी। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत। शरद पवारांच्या पुण्यातील मोदी बागेत विलास लांडे दाखल झालेले आहेत। विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। तर रणजित मोहिते पाटील दुपारी शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवार आज पुण्यामध्ये आहेत। त्यांच्या पुण्यातल्या मोदी बाग या निवासस्थानी आता विलास लांडे हे भेटीसाठी गेलेले आहेत। तर दुपारी रणजित मोहिते पाटील हे देखील शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। प्रदीप, सुमित अगदी बरोबर आहे। खरं तर शरद पवार हे सध्या मोदी बागेमध्ये आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते बारामती दिशेने रवाना होत आहेत। मात्र सकाळी काही गाठीभेटी जी आहेत ती सध्या मोदी बागेमध्ये घडत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवडमधले अजित पवार गटातले नेते हे विलास लांडे हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत असल्याची माहिती सध्या तरी मिळते। आपण पाहतो त्या सगळ्या गाड्यांचा ताफा जो आहे तो मोदी बागेमध्ये दाखल झालेला आहे। याआधी सुद्धा विलास लांडे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र सध्या तरी आपण पाहतो की जी सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे विलास लांडे हे सध्या शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत। जर कदाचित त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर अजित पवारांसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण माजी आमदार म्हणून विलास लांडे यांचं खरंच पिंपरी चिंचवडमध्ये मोठं काम आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विलास लांडे हे शरद पवार गटाकडून पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी जी आहे ती सुद्धा मागू शकतात। मात्र कदाचित आज जर शरद पवारांच्या भेटीमध्ये त्यांची राजकीय चर्चा खरं तर पक्की झाली तर त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो लवकरात लवकर होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जर कदाचित विलास लांडेंनी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असेल। मात्र सध्या तरी जी माहिती मिळते सूत्रांकडून ते म्हणजे विलास लांडे हे सध्या शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झाले। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जाईल।